खरेदी केली पण वापरलीच नाही. धुळखात पडलेल्या पालिकेच्या मशीनची मोटर चोरी, तडोद्यात चोरांचा धुमाकूळ. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. घनकचरा व्यवस्थापनासाठी खरेदी केलेली हायड्रोलिक बेलिंग प्रेस मशीन वापराअभावी निष्प्रभ. कचरा डेपो डोंगर, तर पालिकेच्या निष्काळजीपणामुळे मशीनच झाली चोरट्यांची शिकार. तडोदा नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनातील गंभीर निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आलाय. शहरातील प्लास्टिक, कागद पुठ्ठे व पुनर्वापर योग्य कचऱ्याचे गठ्ठे तयार करून त्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी लाखो रुपये खर्चून खरेदी करण्यात आलेली हायड्रोलिक बेलिंग प्रेस मशीन प्रत्यक्षात वापरातच आली नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. ही मशीन कचरा संकलन डेपोवर न नेता पाणी पुरवठा जलकुंभाखाली उघड्यावर पडून होती. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मशीनची महत्वाची मोटरच चोरून नेली. आज दिनांक 4 ऑगस्ट रोजी हा प्रकार उघडकीस आला असून या घटनेमुळे पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. याहूनही धक्कादायक बाब म्हणजे कचरा डेपोवर घनकचऱ्याचे अक्षरशः डोंगर उभे आहे. अशा परिस्थितीत कचरा दाबून गठ्ठे तयार करणारी बेलिंग प्रेस मशीन आणि कचरा बारीक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेले ड्युअल शॉफ्ट स्प्रेडर मशीन ही दोन्ही यंत्रे वापराअभावी धुळखात पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे मशीन खरेदी झाली, मात्र तिचा उपयोग शून्य असल्याचे स्पष्ट दिसून आले. दरम्यान तडोदा शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांनी नागरिकांची झोप उडवली आहे. मोबाईल चोरी, घरफोडी, किराणा दुकानातील चोरी, स्नॅचिंग, मोटरसायकल चोरी आणि आता थेट नगर परिषदेच्या मशीनच्या मोटरची चोरी झाल्याने चोरट्यांचे धाडस वाढल्याचे दिसून येत आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले. या चोरी प्रकरणी अद्याप कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नसली तरी सार्वजनिक निधीतून खरेदी केलेली यंत्रसामग्री वापराअभावी पडून राहणे आणि त्यातील साहित्य चोरीला जाणे हा नागरिकांच्या पैशाचा थेट अपव्यय असल्याची चर्चा शहरभर सुरू आहे. परिवर्तन 24 न्यूजचा सवाल: लाखो रुपयांची मशीन खरेदी करून ती वर्षानुवर्ष धुळखात का पडली? जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? आणि सार्वजनिक निधीच्या या अपव्ययाला जबाबदार कोण? परिवर्तन 24 न्यूज, आवाज जनतेचा, हिशोब निधीचा.